Hello students, I am Professor Jadhav PL. Today we are discuss about our chapter number 3, construction of a superstructure. The course outcome of this chapter is to select the suitable type of masonry for building structures. So first topic is a masonry. Masonry may be defined as construction of a building unit bonded together with a mortar. The building units may be stones, bricks, or precast blocks of a concrete. Masonry means the construction of a building unit together with a mortar is called as a masonry. Masonry म्हणजे बांधकाम. मग ते बांधकाम दगडांचं असू शकतं, विटांचं असू शकतं किंवा प्रिकास्ट कॉन्क्रीट ब्लॉक्सचं असू शकतं. तर हे जे काही बिल्डिंग युनिट्स आहेत, स्टोन्स, ब्रिक्स, प्रिकास्ट ब्लॉक्स, हे ज्यावेळेस आपण एकत्रितपणे मॉर्टरच्या साहाय्याने आपण बांधतो, त्या युनिटला, त्या कन्स्ट्रक्शनला मेझनरी कन्स्ट्रक्शन म्हणायचं. मेझनरी मे बी डिफाईन ॲज अ कन्स्ट्रक्शन ऑफ अ बिल्डिंग युनिट बॉन्डेड टुगेदर विथ अ मॉर्टर. त्यासाठी आपण स्टोन्स, ब्रिक्स, प्रिकास्ट ब्लॉक्स वापरतो. मेझनरीचं क्लासिफिकेशन 4 टाईपमध्ये केलं जातं. पहिला टाईप आहे स्टोन मेझनरी, सेकंड इज अ ब्रिक मेझनरी, थर्ड वन इज अ कॉन्क्रीट ब्लॉक मेझनरी, हॉलो कॉन्क्रीट ब्लॉक मेझनरी, अँड फोर्थ वन इज अ कंपोजिट मेझनरी. तर स्टोन मेझनरीमध्ये जे काही आपण बांधकाम करत असताना बांधकामासाठी आपण दगड त्या ठिकाणी वापरतो. त्यालाच आपण रबलसुद्धा म्हणतो. स्टोन मेझनरीलाच आपण रबल मेझनरीसुद्धा म्हणतो. तर किंवा मराठीमधून त्याला आपण डबर बांधकामसुद्धा म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. तर जे डबर बांधकाम असतं, जे दगडाचं बांधकाम असतं, त्याला आपण स्टोन मेझनरी म्हणतो. जे ब्रिक वर्क असतं, ब्रिक मेझनरी वर्क असतं, म्हणजे विटांचं बांधकाम जे असतं त्याला आपण ब्रिक मेझनरी म्हणतो. आणि ज्या बांधकामामध्ये हॉलो कॉन्क्रीट ब्लॉक्स यूज केलेले असतात, पण ते कसे असतात, हॉलो असतात. त्यांचा काही पोर्शन हा हॉलो असतो. तर त्या ब्लॉकला हॉलो ब्लॉक म्हणायचं. आणि त्या हॉलो कॉन्क्रीट ब्लॉकच्या सहाय्याने जे आपण कन्स्ट्रक्शन करतो, जे बांधकाम आपण करतो, त्याला आपण हॉलो कॉन्क्रीट ब्लॉक मेझनरी म्हणतो. आणि चौथा प्रकार आहे, फोर्थ वन इज कंपोजिट मेझनरी. तर कंपोजिट मेझनरीमध्ये आपण दोनपेक्षा जास्त मटेरियल घेऊन आपण जे बांधकाम करतो, त्या बांधकामाला आपण कंपोजिट मेझनरी म्हणतो. म्हणजे असं बांधकाम ज्याच्यामध्ये विटांचा पण वापर केलेला आहे आणि स्टोन्सचा पण वापर केलेला आहे, किंवा असं बांधकाम ज्याच्यामध्ये एक्सटर्नली आपण कॉन्क्रीट ब्लॉक्स किंवा कॉन्क्रीट टाईल्स त्या ठिकाणी यूज केलेले आहेत आणि आतमधून आपण स्टोन्स आपण यूज केलेले आहेत. ठीक आहे. तर अशा मेझनरीला आपण कंपोजिट मेझनरी म्हणतो. म्हणजे 2 मटेरियलचं कंपोजिशन यूज करून तयार केलेलं जे काही मेझनरी वर्क असतं त्याला आपण कंपोजिट मेझनरी वर्क म्हणतो. ठीक आहे. तर नेक्स्ट आपल्याला पाहायचे स्टोन मेझनरी वर्क. तर हे जे काही 4 टाईप्स मी आत्ता एक्सप्लेन केले, त्याच्यामधला पहिला टाईप म्हणजे स्टोन मेझनरी. त्यामधला पहिला टाईप आपल्याला डिटेलमध्ये पाहायचा आहे. तर स्टोन मेझनरीमध्ये जे काही टर्म्स यूज केल्या जातात, तर त्या आपल्याला 1 बाय 1 पाहायच्या आहेत. तर टर्मिनॉलॉजीज यूज्ड इन द स्टोन मेझनरी. फर्स्ट वन इज अ फेस. ओके. तर फेस म्हणजेच काय, द सरफेस ऑफ अ वॉल एक्सपोज टू वेदर इज कॉल्ड एज अ फेस. जे काही स्टोन मेझनरी वर्क असतं, त्या स्टोन मेझनरी वर्कचा जो एक्सटेरियर पोर्शन असतो, जो आउटर सरफेस असतो, त्या बांधकामाचा जो बाहेरचा सरफेस असतो, जो ॲटमॉस्फिअरला ओपन असतो, एक्सपोज असतो, तर त्या सरफेसला फेस म्हणायचं. फेस इज द वॉल, फेस इज द सरफेस ऑफ अ वॉल एक्सपोज टू वेदर इज कॉल्ड एज अ फेस. द सरफेस ऑफ वॉल एक्सपोज टू वेदर इज कॉल्ड एज अ फेस. ठीक आहे. जो आउटर सरफेस असतो, जो ॲटमॉस्फिअरला एक्सपोज असतो, ओपन असतो, तर त्या फेसला आपण त्या सरफेसला फेस म्हणणार आपण. ओके. नेक्स्ट टर्म आहे फेसिंग. सो व्हॉट इज द फेसिंग? द मटेरियल विच इज यूज्ड इन द फेस ऑफ द वॉल इज कॉल्ड एज अ फेसिंग. फेस म्हणजेच काय, तर एक्सटेरियर जो सरफेस असतो, जो ॲटमॉस्फिअरला ओपन असतो, एक्सपोज असतो, त्या सरफेसला आपण फेस म्हणायचं. आणि त्या फेससाठी जे मटेरियल आपण यूज करणार आहोत त्याला आपण फेसिंग म्हणणार. ठीक आहे. तर फेसिंग इज द मटेरियल विच इज यूज इन द फेस ऑफ द वॉल इज कॉल्ड एज अ फेसिंग. नेक्स्ट वन इज अ बॅक. ओके. सो बॅक इज द इनर सरफेस ऑफ द वॉल विच इज नॉट एक्सपोज टू वेदर इज कॉल्ड एज अ बॅक. असा सरफेस जो इंटेरियर सरफेस असतो, जो ॲटमॉस्फिअरला एक्सपोज नसतो, असा जो सरफेस असतो,
जो वेदरला एक्सपोज नसतो असा जो सरफेस असतो त्याला आपण बॅक म्हणणार. आणि बॅकसाठी जे मटेरियल आपण यूज करणार त्याला आपण बॅकिंग म्हणणार. म्हणून बॅकिंगची डेफिनेशन आहे, द मटेरियल यूज इन द फॉर्मेशन ऑफ अ बॅक इज कॉल्ड ॲज अ बॅकिंग. द मटेरियल विच इज यूज इन द फॉर्मेशन ऑफ अ बॅक इज नोन ॲज अ बॅकिंग. बॅकसाठी जे काही मटेरियल यूज केलं जातं त्याला आपण बॅकिंग म्हणणार. नेक्स्ट टर्म आहे पहा, हर्टिंग. सो हर्टिंग इज द पोर्शन ऑफ अ वॉल बिटवीन द फेसिंग अँड द बॅकिंग इज नोन ॲज अ हर्टिंग. फेसिंग आणि बॅकिंग यांच्यामधला जो पोर्शन असतो वॉलचा त्या पोर्शनला हर्टिंग म्हणायचं. ठीक आहे. नेक्स्ट टर्म आहे पहा, थ्रू स्टोन्स. ओके. सो इन स्टोन मेझनरी सम स्टोन्स ॲट अ रेग्युलर इंटरवल्स आर प्लेस राईट अक्रॉस द वॉल. स्टोन मेझनरीमध्ये काही स्टोन्स आपण रेग्युलर इंटरवलमध्ये आपण राईट अँगलमध्ये म्हणजे वॉलची जी डायरेक्शन असते त्याच्या राईट अक्रॉस आपण काय करत असतो, काही स्टोन्स आपण प्लेस करत असतो जेणेकरून जी काही बॉन्डिंग आहे ती प्रॉपर होईल. यासाठी आपण काही स्टोन्स रेग्युलर इंटरवलमध्ये आपण जी काही वॉलची डायरेक्शन आहे त्याच्या राईट अँगलने आपण प्लेस करत असतो पहा. ठीक आहे. त्याच्या आडवे आपण ते प्लेस करत असतो त्याच्या डायरेक्शनच्या 90 डिग्रीमध्ये. ठीक आहे. इफ वॉल इज कन्सिडरेबली थिक टू थ्रू स्टोन्स विथ ओव्हरलॅप आर प्रोव्हाइडेड. जर वॉलची थिकनेस ही खूप जास्त असेल तर त्यावेळेस आपण 2 स्टोन्स ॲज अ थ्रू स्टोन्स म्हणून आपण त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकतो ओव्हरलॅप करून. ठीक आहे. तर थ्रू स्टोन म्हणजेच काय, सम स्टोन्स ॲट रेग्युलर इंटरव्हल्स आर प्लेस राईट अक्रॉस द वॉल. सच स्टोन्स आर कॉल्ड ॲज अ थ्रू स्टोन्स इफ द वॉल इज कन्सिडरेबली थिक. 2 थ्रू स्टोन्स विथ ओव्हरलॅप आर प्रोव्हाइडेड. नेक्स्ट टर्म आपल्याला पाहायची पहा. हां, आता ही याच्यामध्ये डायग्राम शो केलेली आहे पहा. ह्या डायग्राममध्ये तुम्ही पाहू शकता जे थ्रू स्टोन्स आहेत ते पाहू शकता एचने डिनोट केलेले आहेत, हॅचिंग केलेली आहे पहा. तर ते जे वॉलची जी डायरेक्शन आहे पहा, एक सिंगल वॉल आहे आणि 1.5 वॉल आहे पहा. तर एका याच्यामध्ये वॉलची थिकनेस जी आहे ती स्मॉलर आहे आणि एका डायग्राममध्ये वॉलची थिकनेस आहे ती थोडीशी ग्रेटर आहे पहा. तर दोन्ही केसेसमध्ये एका याच्यामध्ये काही रेग्युलर इंटरवलमध्ये काही पाहू शकतो आपण हॅचिंग ज्या स्टोनला हॅचिंग केलेलं आहे, लाईन्स मारलेल्या आहेत ते थ्रू स्टोन्स रेग्युलर इंटरवलमध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. आणि जर वॉलची थिकनेस जर जास्त असेल, ग्रेटर असेल तर त्या ठिकाणी 2 थ्रू स्टोन्स प्रोव्हाइड केलेले आहेत जे की एचने डिनोट केलेले आहेत, जे की ओव्हरलॅप आहेत. ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे पहा, कोर्स. ओके. सो कोर्स इज अ लेअर ऑफ अ स्टोन ऑर अ ब्रिक इज नोन ॲज अ कोर्स. कोर्स म्हणजेच काय, ब्रिकची किंवा स्टोनची जी लेअर असते त्या एका लेअरला आपण कोर्स म्हणतो. ठीक आहे. तर याच्या डायग्राममध्ये दाखवलेले आहेत वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजीज. याच्यामध्ये बॅक दाखवलेला आहे, फेस दाखवलेला आहे, हेडर दाखवला आहे, स्ट्रिचर दाखवला आहे, क्वीन कोर्स, क्वीन क्लोजर. कोर्स म्हणजे एक लेअर, ब्रिकवर्कची जी एक लेअर असते किंवा स्टोनवर्कची जी एक लेअर असते त्या लेअरला आपण कोर्स म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट टर्म आपल्याला पाहायची पहा, कॉर्निस. ओके. सो कॉर्निस इट इज द प्रोजेक्टिंग ऑर्नामेंटल कोर्स. कॉर्निस म्हणजे एक प्रोजेक्टिंग ऑर्नामेंटल कोर्स प्रोव्हाइड केलेली असते वॉलच्या टॉपला, युजली मोल्डेड टू ॲड द ॲपिअरन्स ऑफ द वॉल. अ कॉर्निस इज अ प्लेस इन द वॉल ॲट द जंक्शन ऑफ अ वॉल अँड रूफ. वॉलचा जो वॉल आणि रूफ यांच्यामधला जो जंक्शन असतो त्या ठिकाणी जनरली कॉर्निस प्रोव्हाइड केलेला असतो. ऑर्नामेंटल पर्पजसाठी तो प्रोव्हाइड केलेला असतो. दिसायला थोडंसं आकर्षक दिसावा, ॲपिअरन्स चांगला यावा यासाठी कॉर्निसचा एक कोर्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला असतो. प्रोजेक्टिंग ऑर्नामेंटल कोर्स असतो. तर त्या प्रोजेक्टिंग ऑर्नामेंटल कोर्सला आपण कॉर्निस म्हणणार. जनरली हे मोल्डेड शेपमध्ये असतं. ठीक आहे. त्याच्यामुळे त्याचा ॲपिअरन्स चांगला येतो. जे जुने काही स्ट्रक्चर्स आहेत पहा, जे आपल्या इंग्रजांनी आपल्या देशामध्ये आल्यानंतर जे बांधून ठेवलेले आहेत त्या बऱ्याचशा स्ट्रक्चरला असे जे कॉर्नाईस आहेत टॉपला, असे कॉर्नाईसचे कोर्सेस त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. नेक्स्ट टर्म आहे पहा, कॉर्बेल. सो कॉर्बेल इज अ प्रोजेक्टिंग स्टोन इज फिक्स इन अ सच वे दॅट टू सपोर्ट द रूफ, ट्रस, बीम, वेदर शेड एक्सेट्रा. ओके. कॉर्बेल म्हणजेच काय, एक प्रोजेक्टिंग स्टोन त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला असतो जो की रूफला, ट्रसला, बीमला, वेदर शेडला तो एक सपोर्ट प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. आपण पाहतो लिंटेल जो सील असतो पहा, विंडोचा जो सील असतो, सीलच्या खाली हा कॉर्बेलचा स्टोन प्रोव्हाइड केलेला असतो. किंवा एखादा बीम असेल तर बीमच्या खाली एखादा कॉर्बेल त्या ठिकाणी प्लेस केलेला असतो जेणेकरून त्या बीमला सपोर्ट करेल किंवा ट्रसला सपोर्ट करेल. जुने जे स्ट्रक्चर असायचे किंवा आजकालचे जे मंदिरामध्ये आपल्याला पाहायला भेटत नाही पण जे जुने मंदिरं आपण पाहतो
जर आपण एखाद्या देवाच्या दर्शनाला गेलो, त्या ठिकाणी मंदिर असतं पहा, तर मंदिरला असा जो कॉर्बेल असतो, कॉर्बल स्टोन आपल्याला तो बऱ्याचशा वेळेस त्या ठिकाणी पाहायला मिळतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे पहा स्ट्रिंग कोर्स. सो इट इज द कंटिन्युअस हॉरिझॉन्टल कोर्स ऑफ द मेझनरी. इट इज द कंटिन्युअस हॉरिझॉन्टल कोर्स ऑफ द मेझनरी प्रोजेक्टिंग फ्रॉम फेस ऑफ द वॉल फॉर द शेडिंग रेन वॉटर ऑफ द फेस. ओके. जनरली एक कंटिन्युअस हॉरिझॉन्टल कोर्स प्रोव्हाइड केलेली असते. जी काही रेन वॉटर असतं ते वॉलच्या सरफेसवरून निघून जाण्यासाठी. पहा, ज्यावेळेस पाऊस पडतो, एक्सटेरियर सरफेसवरती जर पाऊस पडत असेल किंवा रेन वॉटर त्या ठिकाणी पडत असेल, तर ते थोडंसं पाझरत ते खाली येतं पहा, आणि पूर्ण वॉल ही काय होत असते, तर ते त्या सरफेसपासून जर रेन वॉटर जर आपल्याला हे करायचं असेल, शेडिंग करायचं असेल, तर त्या ठिकाणी आपण तो स्ट्रिंग कोर्स प्रोव्हाइड करतो. ह्या डायग्राममध्ये तुम्ही पाहू शकता, याच्यामध्ये स्ट्रिंग कोर्स प्रोव्हाइड केलेला आहे. विंडोच्या वरती असा एक हॉरिझॉन्टल कोर्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे, जेणेकरून आपण रेन वॉटर जे आहे ते आपण त्याची कंटिन्युटी आपण ब्रेक करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे पहा वेदरिंग. सो वेदरिंग द अप्पर सरफेस ऑफ द स्टोन्स. वेदरिंग म्हणजेच काय, द अप्पर सरफेस ऑफ द स्टोन यूज फॉर द सील. upper surface of the stones used for the seal, cornice and coping is dressed with a sloping way so that rain water flows easily. बऱ्याचशा वेळेस काय होतं की जे स्टोनची जी वॉल असते किंवा सील आपण पाहतो, ठीक आहे, त्याच्यावरती किंवा कॉर्निशच्या वरती एक प्रोटेक्शन प्रोव्हाइड केलेलं असतं पहा रेन वॉटरच्या अगेन्स्ट. एक कोपिंग प्रोव्हाइड केलेलं असतं, एक स्लोप प्रोव्हाइड केलेला असतो. ठीक आहे, त्याला वेदरिंग म्हणायचं. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता डायग्राममध्ये कोपिंग ब्रिक त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली आहे. वॉलच्या वरती टॉपला एक अँगल देऊन असे कोपिंग केलेली असते, तर त्या कोपिंगला वेदरिंग म्हणतो, जेणेकरून जे पावसाचं पाणी आहे त्या स्लोपवरून ओघळून खाली निघून जाईल, ते शेड ऑफ होईल. ठीक आहे. अशा पद्धतीने ते वेदरिंग त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं असतं. डायग्राममध्ये तुम्ही पाहू शकता. द अप्पर सरफेस ऑफ द स्टोन्स यूज फॉर द सील, कॉर्निस अँड द कोपिंग इज ड्रेस in a sloping way so that rain water flows easily. This is known as a weathering. And throating means what? The groove provided underside of the seal. The groove provided underside of the seal, cornice or the coping so that rain water can discharge clear of the wall surface. पहा, बऱ्याचशा वेळेस काय होतं की ते वेदरिंग शेड प्रोव्हाइड केल्यानंतर, म्हणजे ज्या वॉलच्या वरती आपण वेदरिंग शेड अँगल देऊन आपण कोपिंग करतो, तर कोपिंग प्रोव्हाइड केल्यानंतर जे काही रेन वॉटर असतं ते स्लोप थ्रू ते काय होतं असं ओघळून जातं. पण ओघळून जात असताना कॅपिलरी ॲक्शनमुळं ते काय होतं, ते भिंतीवरती ते पाणी उतरण्याचा ते प्रयत्न करत असतं पहा. जे पावसाचे जे थेंब असतात किंवा जे पाणी असतं, तर ते कंटिन्युटी ब्रेक करण्यासाठी आपण काय करतो, एक त्या ठिकाणी एक ग्रूव त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतो, जेणेकरून पावसाचं जे काही पाणी ओघळण्याचा जो क्रिया असते तर त्याला आपण ब्रेक करू शकतो. त्यासाठी त्या ठिकाणी एक थ्रोट प्रोव्हाइड केलेला असतो, म्हणजे जो स्लोपिंग सरफेस प्रोव्हाइड केलेला असतो त्याच्यावरून पाणी पाझरून ओघळून खाली आल्यानंतर ते डायरेक्टली खाली पडेल. कधी कधी काय होतं पाहू शकतो आपण प्रॅक्टिकल जीवनामध्ये आपण अनुभव घेतला असेल त्याचा, की बऱ्याचशा वेळेस काय होतं पावसाचं पाणी हे त्या सरफेसवरून भिंतीवरती ते येत असतं पहा. तर ती कंटिन्युटी ब्रेक करण्यासाठी त्या ठिकाणी थ्रोट प्रोव्हाइड केलेला असतो, जेणेकरून त्या ठिकाणाहून जे काही पाणी असेल, पावसाचं जे काही पाणी असेल ते क्लिअरली ते त्या ठिकाणी डिस्चार्ज करेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपला आजचा जो लेक्चर आहे तो ह्या ठिकाणी संपतोय. पुढचा जो टॉपिक आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. थँक्यू.